जी ही प्रेस आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की भाजप सरकार ही किती खोट आहे आणि किती महिलांच्या विरोधात आहे. 16 एप्रिल 17 एप्रिल यांनी विशेष सत्र घेतलं आणि विशेष सत्र कशासाठी तर महिला आरक्षण देण्यासाठी. माझ्याकडे काही मुद्दे आहेत की जे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याची उत्तरं पण सांगणार आहे. महिला आरक्षण बिल आहे म्हणून त्यांनी समोर ठेवलं. तर आमचा प्रश्न मोदीजींना आहे की खरोखर त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवावा आणि सांगावं की ते बिल महिला आरक्षणाचं अजिबात नव्हतं. ते बिल जे होतं 131 जी घटना दुरुस्ती होती, जे रोड सर्वेमध्ये भेटायला नंतर त्याची जी तळमळ झाली आणि मग त्यांनी हे ढोंग करणं सुरू केलं. सगळीकडे आता बघतोय आपण देशभर आंदोलन करतायत. किती खोटं बोल. डिलिमिटेशनचं बिल तुम्ही समोर ठेवता आणि महिलांना सांगता की ते आरक्षणाचं बिल. ज्या दिवशी डिबेट झालं मी त्याच दिवशी सांगितलं होतं की मागच्या डिलिमिटेशनला मी महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि डिलिमिटेशन काय आहे ते चांगल्या पद्धतीने मला माहिती आहे. परंतु ते वारंवार ओरडून सांगत होते की हे आरक्षणाचं बिल आहे. आरक्षणाचं जे बिल होतं ते 2023 ला पास झालेलं आणि खरोखर जर मोदीजींना असं वाटत होतं की आपल्याला महिलांना आरक्षण द्यायचं तर ते 2024 ला देऊ शकले असते. परंतु त्यांचा जो आग्रह आहे तो आग्रह हा आहे की 2011 जी जनगणना आहे त्यानुसार त्यांना द्यायचं आहे. त्याचे काय काय कारण मी पुढे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. जर त्या दिवशी ते बिल पारित जरी झालं असतं तर केव्हा लागू करणार होते 2029 ला. आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही 2023 सुद्धा लागू करा. आम्ही काँग्रेस समर्थन करतो परंतु मी तसं करणार नाही. त्यांना 2011च्या जनगणनेनुसारच करायचं आहे. 2026 ला जनगणना करा आणि 29 ला लागू करा. जर काही दिवशी पारित केलं असतं तरी तुम्ही 2029 ला लागू करणार होते. मग तुमचा आग्रह का होता की त्याच दिवशी पारित झालं पाहिजे. हेही पुन्हा तुम्हाला मी सांगते की त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं की सभागृहामध्ये हे बिल पास होणार नाही. कारण त्यांनी सगळी तयारी केलेली होती. सगळ्या त्यांच्या महिला थाटामाटात तयार होत्या. त्यांचे बॅनर तयार होते, त्यांचे पोस्टर तयार होते. 7:35 ते बिल पडलं आणि 7:45 त्यांच्या सगळ्या बाया पायरीवर बसलेल्या होत्या. बॅनर होते, पोस्टर होते. म्हणजे ही पूर्वतयारी. त्यांना माहिती होतं की ही बिल पास होणार नाही आहे. परंतु हे खापर मात्र काँग्रेसवर त्यांना फोडायचं होतं. 2023 जर ते आजही लागू करत असेल तर आम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही लागू करा